जुन्नर तालुका हा खऱ्या अर्थानं पर्यटन तालुका आहे. जुन्नर तालुक्याच्या महत्वाच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर दक्षिण भागाकडच्या भागाला जी जलवाहिनी कायम पाणी देते ती मीना नदी. या मीना नदीवर बरेचसे शेतकरी असतील, बरीचशी शहरं असतील, बरेचसे उद्योगधंदे असतील, हे डिपेंड आहेत. पण ही मीना नदी नक्की कुठून उगम पावते याविषयी तुम्हाला माहिती आहे का? तर आज मी त्याच ठिकाणी आलोय. तर त्याचं झालं असं, डोंगराच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या मुशीत वसलेला जुन्नर तालुका. निसर्गाने मुक्त उधळण करावी म्हणजे काय, तर त्याचे उत्तर म्हणजे जुन्नर तालुका. जुन्नर तालुका पर्यटन तालुका आहे आणि येथे फिरायला येताना तुम्ही आंबोली गावाजवळ ताऱ्या घाटात नक्की आला असाल. परंतु याच ठिकाणी एक असं छुपं ठिकाण आहे जिथे फार कमी लोक येतात. हे आहे मिनेश्वर महादेवाचे मंदिर. पण इथलं आश्चर्य वेगळंच आहे. येथे उगम होतो मीना नदीचा. होय, ही तीच मीना नदी जी पुढे अथांग होत जाते.